जाणीवपूर्वक अशा बातम्या लावून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं यापेक्षा जो आयोजक आहे त्यांना कोणी सांगितलं का दादांचा फोटो लावू नका, सुनित्रा वहिनीचा लावू नका, असं असेल जो बॅनर होता त्याच्यावर अजित दादा किंवा सुमित्रा वहिनीचा फोटो लावलेला नव्हता. काय सांगितलं? तटकरे साहेब ज्या कार्यक्रमाला गेले होते तो व्यक्तिगत तटकरे साहेबांचा कार्यक्रम नव्हता. तिथल्या कार्यकर्त्यांनी किंवा तिथल्या पदाधिकाऱ्यांनी तो कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाला ते गेल्यानंतर जर तो बॅनर दिसला असेल किंवा तो लावलेला असेल, साहेबांनी बॅनरचे फोटो काढायला सांगितले. असं जर कोणी राजकारण किंवा असं जर कोणी त्याच्यात जर जाणीवपूर्वक वक्तव्य करत असेल तर त्याची शानिशा करावी. जे व्यक्ती त्या कार्यक्रमाचे आयोजक होते त्यांच्याकडनं तो प्रश्न विचारून त्याची काय सविस्तर माहिती त्यांनी द्यावी ना. अमोल मिटकरने असं स्टेटमेंट केलेलं आहे, ट्विट केलेलं आहे की राष्ट्रवादीच्या देवाला डावलून कुणी देव बनण्याचा प्रयत्न करतात. आता अमोल मिटकरींनी व्यक्तिगत काम ते वक्तव्य केले ते त्यांचा अधिकार आहे, तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. परंतु मला एवढं सांगायचंय, आदरणीय अजितदादांना मानणारा, अजितदादांवरती श्रद्धा असणारा प्रत्येक व्यक्ती आजही दादांचं स्मरण करून दादांच्या कुटुंबियांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा आहे. आणि उद्याच्या काळात देखील प्रत्येक व्यक्ती आदरणीय सुमित्रा वहिनी असेल, पारदादा असेल, जयदादा असेल, या सर्वांच्या मागं उभा असेल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण पुन्हा एखाद्या बॅनरवरनं काही तर्क वितर्क करण्यापेक्षा जो आयोजक व्यक्ती होते किंवा जे तिथले पदाधिकारी होते त्यांना हा प्रश्न विचारला असता तर ह्याच्यामध्ये अजून त्याला काही उद्भवायचं कारण नव्हतं. परंतु अमोलजी मिटकरी हे जे काय वक्तव्य करतायत, दादांवरती त्यांची प्रामाणिक श्रद्धा आहे, त्यातून ते वक्तव्य करतायत. परंतु ह्या बाबत स्वतः त्यांनी जर तिथल्या जिल्हा अध्यक्षांना, तालुका अध्यक्षांना विचारणा केली असती तर त्याची माहिती त्यांना सविस्तरपणे मिळाली असती. परंतु दादा दैवत आहेत, दादांची जागा कुणी घेऊ शकत नाही आणि घेण्याचा प्रयत्न केला तर काही त्याचा उपयोग होणार नाही. पण अण्णा, कोणते कार्यकर्ते असेल किंवा तुम्ही असेल, दादा असेल, ज्यावेळेस कुठल्याही कार्यक्रमाला जातात त्यावेळेस फ्लेक्स असेल, तिथली बिल्डिंग असेल, त्याची सर्व माहिती घेतात, नंतर त्याचं उद्घाटन असेल किंवा काय करतात. मात्र अशी मोठी चूक का झाली? आता ती चूक तिथल्या स्थानिक पातळीवरती कोणी केली त्यांना विचारायला पाहिजे. मी परत सांगतो की जाणीवपूर्वक अशा बातम्या लावून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं यापेक्षा जो आयोजक आहे त्यांना कोणी सांगितलं का दादांचा फोटो लावू नका, सुनित्रा वहिनीचा लावू नका, असं असेल तर आम्हाला त्याची माहिती मिळावी.